तुम्ही वाढीव रक्कम देण्याचे स्वरूप असे काही तयार करा का समजा तुम्ही लाख सव्वा लाख रुपये ग्रँट त्यांना देऊ केलेले आहेत ना, मग त्याच्यावर जर एखाद्या लाखाचं 2 लाखाचं तुम्ही गृह बांधणी योजनेअंतर्गतच जर त्यांना तुम्ही हाऊसिंग लोन म्हणून देऊ केलं एक 5 वर्ष मुदतीचं, लाख, 1.5 लाख, 2 लाख, शेती उत्पन्नावरच ते फेडतील, तर ते घर आणखी सुसज्ज होतील. काही गरीब आहेत ना, सर्वांजवळ पैसा नाही ना, अटीतटी शर्टी एवढं घालू नका. बाबा रे, तुला जसं बांधता आलं तसं बांध. आम्ही इतकंच मोजमाप असावं तितकंच असावं ह्या अटी अजिबात घालीत नाही. असं जर तुम्ही केलं ना, आनंदी आनंद घडल. मन मोकळेपणाने घरं बांधतील. अटीतटी घालू नका. ज्याच्या त्याच्या परीनं बांधू द्या. जुन्या जाग्यांना दुरुस्ती करता आलं तर करू द्या. अटी शर्टी काढून टाका. लय अटी झाल्या आता, सगळीकडे आटाआटी झाली. त्या आटाआटीमुळे काय होतं, सगळं आटल्या जातं. प्रफुल्लित काहीच होत नाही. मनोवांछित फलदायी हा प्रकार राहतच नाही. तुम्ही अटी शर्ती अजिबात टाकू नका. बांधा, सुसज्ज करा, पण तुम्हाला देऊ केलेले पैसे मात्र घरासाठीच वापरा. आम्हाला ती दिशा दाखवा, ते बांधकाम दाखवा, एवढी एकच अडचण. ओके, मी शिवयोगी PK आबा आव्हाड बोलतोय. 3 टॉपिकमध्ये आपण हे मुद्दे केले. घर कसं असावं किंवा घरकुलं कुठे बांधावे किंवा घरकुलं कशी बांधावी. ओके, सबस्क्राईब अवश्य करीत चाला. 3 टॉपिकला